टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बदलापूरच्या शिरगाव परिसरात साडी खरेदीवरून झालेल्या वादातून पत्नीनं पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलंय। बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी सुनीता देवीला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शिरगाव येथील रहिवासी हरिराम सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता देवी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होते। मिळालेल्या माहितीनुसार सुनीता देवीनं पतीकडे साडी खरेदी करण्याची मागणी केली होती। रविवारी संध्याकाळी त्यांचा जोरदार वाद झाला। या वादादरम्यान सुनीता देवीनं कथितरित्या हरिराम सिंग यांच्या डोक्यात कुकर्ण प्रहार केला आणि नंतर गळा दाबून त्यांची हत्या केली। या घटनेमुळे घाबरलेल्या जोडप्याचा 7 वर्षांचा मुलगा धावत शेजाऱ्यांकडे गेला आणि त्यानं त्यांना या घटनेची माहिती दिली। शेजारी आले तेव्हा हरिराम सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळले। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर जखमा आणि गळा दाबल्याच्या स्पष्ट खुणा आढळल्यानंतर हे प्रकरण हत्येचं असल्याचं उघड झालं। या अहवालाच्या आधारे बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पत्नी सुनीता देवीला अटक केली आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। पूर्व पुलिस स्टेशन अंतर्गत ये संडे शाम की घटना है। इसमें एक्सीडेंटल डेथ जो है वो रजिस्टर की गई है। इसमें जो मृतक है हरिराम सिंह, ये पेशे से लूम वर्कर है। इसमें हमने ज़्यादा तफ्तीश करने के बाद ये पता चला है कि मृतक की पत्नी और मृतक में झगड़े चलते थे और परसों भी जो साड़ी लेने के ऊपर से इनमें वाद विवाद हुए और जो मृतक है उसका गला दबा के पत्नी ने हत्या करने की मामला जो है वो सामने आया। कल हमने BNS 103 अनुसार FIR दाखिल किया है और आज उन्हें अरेस्ट करने के बाद माननीय न्यायालय के सामने उन्हें प्रोड्यूस किया है और आगे का तपास जो है वो बदलापुर पूर्व वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री नितीन पाटील कर रहे हैं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।